नमस्कार. श्री स्वामी समर्थ. शरीरावरचा तिळच सांगतो तुमचं भाग्य. ओठ आणि डोळ्यावरचा तिळाचा अर्थ काय? आपल्या शरीरावर असणाऱ्या प्रत्येक तीळ हा सुद्धा काहीतरी सांगत असतो. सामुद्रिक शास्त्रात कोणता तीळ कशाचं लक्षण आहे हे सांगितलंय. चला तर या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. प्रत्येकाच्या शरीरावर जन्मतच काही ना काही खूण असतात. त्याची देखील अनेक कारणे असतात आणि त्याचं शास्त्र देखील असतं. समुद्रशास्त्रात शरीरावर तीळ असण्याच्या शुभ आणि अशुभ प्रभावांबद्दल लिहिलेलं आहे. काही तीळ व्यक्तीसाठी लाभदायक असतात तर काही तीळ शुभ मानले जात नाही. समुद्रशास्त्रानुसार काही तीळ व्यक्तीच्या शरीरावर शुभ फल देणारी मानले जात नाही. हे तीळ नकारात्मक संकेत देत असतात. कुठले तीळ फलदायी आणि कुठले अशुभ याबाबत माहिती दिली आहे ती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. करंगळीवरील तीळ. ज्या व्यक्तीच्या करंगळीवरील तीळ असतो त्यांना पैसा फार मिळतो, पण त्यांच्या जीवनात दुःख फार असते. अशा लोकांना जीवनात सतत कोणत्या ना कोणत्या संघर्षाला तोंड द्यावे लागते. डाव्या बाहूवरील तीळ. डाव्या बाहूवरील तीळ असणाऱ्या अर्थ असा की ही व्यक्ती फार रागीट आहे, याला राग सहज येतो आणि असे लोक समोरच्या व्यक्तींना नेहमी पडताळत असतात. ओठावरील तीळ. ओठावरील तीळ असेल तर ही बाब असे दर्शवते की ही व्यक्ती जास्त कामुक आहे. सोबत ओठावर तीळ असणे या गोष्टीकडे संकेत करतात की या व्यक्तीची आर्थिक स्थिती दोलायमान आहे, म्हणजे ज्या व्यक्तीची आर्थिक स्थिती अस्थिर आहे. कानावर तीळ. कानावरील तीळ असणे शुभ मानले जात नाही. कानावर तीळ असले की म्हणजे संबंधित व्यक्ती अल्पायुष्य असल्याचे निर्देश करते. अशा व्यक्तींना प्रकृतीशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते. डोळ्यावरील तीळ. ज्या लोकांच्या डोळ्याच्या डाव्या बाजूला तीळ असते त्याला शुभ मानले जात नाही. अशा व्यक्तीच्या वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात. नवरा बायकोत मतभेद निर्माण होऊ शकतात. अनामिकेवरील तीळ. अनामिकेवरील तीळ असणे शुभ मानले जात नाही. अनामिकेवरील तीळ असलेल्या व्यक्तींना डोळ्याशी संबंधित आजाराचा सामना करावा लागतो. अशा व्यक्तीवर खोटे आरोप लागू शकतात. तसेच या व्यक्तीच्या मान सन्मानावर संकट असते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ.